जिल्हा परिषद जालना अंतर्गत आरोग्य विभागासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना अंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच तालुका सार्वजनिक आरोग्य संच यासाठीची भरतीची जाहिरात आहे। यामध्ये पाहू शकता, 15वा वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्यातील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच तालुका सार्वजनिक आरोग्य संच कार्यक्रमांतर्गत मंजूर विविध कंत्राटी पदे भरण्याकरता जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना करता खालील दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर पात्र उमेदवारांकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयाकडे दिनांक 12 मार्च 2025 रोजी 5 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात येत असून त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज विहित मुदतीत सादर करायचे आहेत। यामध्ये पहिलं पाहू शकता पद जे आहे स्टाफ नर्स UHWSC या पदासाठीच्या एकूण 24 जागा आहेत। प्रवर्गानिहायच्या राखीव जागा यामध्ये चेक केल्या जाऊ शकतात। मुख्यालय पाहू शकता UHWC कुठे कुठे आहे याची नोकरीचा ठिकाण आहे। प्रतिमा 20,000 इतकी मानधन असेल। शैक्षणिक अर्हता GNM RGNM विथ वॅलिड MNC रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। अनुभव जो आहे तो GNM गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल, सरकारी अनुभव असेल तर प्राधान्य असेल। दुसरा पद आहे यामध्ये MPW मेलसाठीचे एकूण 24 जागा। आरक्षणानुसारच्या जागा तुम्ही चेक करू शकता। डिटेलमध्ये किती आहेत त्या दर्शवण्यात आलेल्या आहेत। यानुसार 17,000 प्रतिमाह मानधन आहे। शैक्षणिक पात्रता 12वी इन सायन्स फॉर यामध्ये पाहू शकता इक्विलेन्स बेसिक पॅरामेडिकल कोर्स जो आहे तो आवश्यक आहे। या पद्धतीची शैक्षणिक पात्रता या पदासाठीची आवश्यक आहे। प्रेफरन्स जो आहे गिवन तो NHM गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल। यानंतर पाहू शकता लॅब टेक्निशियनसाठीची 5 जागा आहेत। 17,000 प्रतिमा पेमेंट असेल मानधन। शैक्षणिक अर्हता 10+2 डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन डिग्री इन MLT आवश्यक आहे। यानंतर पाहू शकता एंटोमोलॉजिस्ट BPHO साठीचे आहेत। पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट हे सुद्धा आहे। या पद्धतीने सर्व जे पदे आहेत ही कंत्राटी स्वरूपाची असून सदर पदांचा कायमपणाचा हक्क राहणार नाही। तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लाभ नाही। तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे बाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा इतर संबंधित दावा करण्याचे अधिकार नसणार आहेत। वयाची पात्रता ही 18 ते 43 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे। या पद्धतीने पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 मार्चपर्यंत दिलेला जो अर्ज आहे या फॉर्मॅटमध्ये अर्ज करू शकतात। यानंतर निवड प्रक्रिया जी आहे गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रियेनुसार उमेदवारांची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल। महत्त्वाची जी अर्ज आहे हा अर्जाबरोबर तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर MSCIT सर्टिफिकेट जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते जोडणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पाहू शकता ॲप्लिकेशन फी आहे। यामध्ये जालना DHWS नॉन PIP यांच्या नावाने SBI बँक अहमद चौक जी आहे शालना शाखा इथे तुमचा डिमांड ड्राफ्ट जमा करायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 150 आणि मागासवर्गीयांसाठी 100 रुपयेचा जोडणं आवश्यक आहे। अर्जाचा फॉर्मॅट पाहू शकता हा देण्यात आलेला आहे। हा अर्जाचा नमुना तुम्हाला प्रिंटआउट काढून डिटेलमध्ये फिलआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर जमा करायचा आहे। आणि अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो। त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।